नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 34 मापाच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग. तर चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी मी हा डबल पेपर घेऊन घेतलेला आहे. डबल पेपर आपण कशासाठी घेतला की आपला मागील आणि पुढील दोघंही भाग एकाच वेळेस निघतील. तर चला मग सुरू करूया. तर इथे उंची आहे 13 इंच. 13 इंच उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तुमची जी उंची असेल 13, 14 किंवा 12, 12.5 ती तुम्ही त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून इथे लावून घ्यायचं आहे. तर इथे 13 इंच उंची आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस केला आणि इथे हे उंचीचं मार्किंग केलं. अशा प्रकारे हे उंचीचं मार्किंग इथे आपलं केलेलं आहे. तर आता आपलं माप किती आहे इथे 34 इंच. तर 34 इंच माप आहे आणि मागील गळा आहे 9 इंच. तर त्याच्यासाठी आपण शोल्डर इथे किती लावायचं आहे ते आपण बघूया. तर इथे शोल्डर मी लावणार आहे 5.25 इंच. हे 5ला 2 रेषा कमी, 5.25 इंच. हे आपण शोल्डर किती लावलं 5.25 इंच, कारण मागील गळा आहे 9 इंच. जर शोल्डर खूप त्या व्यक्तीचं ब्रॉड असेल तर तुम्ही 5.25च्या ऐवजी 5 सुद्धा इथे लावू शकता, आणि जर नॉर्मल साईज असेल तर 5.25 बरोबर होणार आहे. आता आपल्याला आर्महोलचं माप टाकण्यासाठी इथे माप लावायचं आहे 5.25 इंच. हे किती घेतलं आपण 5.25. हे जे आपलं आपण अंतर टाकलं 5.25 इंच, हे परमनंट नसतं. हे आपल्या आर्महोलवर डिपेंड असतं. आपला आर्महोल जर जास्त कमी, जर आपल्याला आपण जेव्हा आकार देतो त्यावेळेला आपल्या अंगावरून आपण जे माप मोजलेलं असतं ते माप आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं असतं. जर तुमचा आर्महोल या लाईनमध्ये बसत नसेल तर तुम्हाला ही खाली करावी लागते, आणि जर ही लाईन जास्त होत असेल तर ती वरती करावी लागते. ही एक अंदाजासाठी आपण 5.25 वरती घेतलेली आहे. आता आपण छाती माप टाकणार आहे 34चा चौथा 8.5. 8.5 इंच छातीचा चौथा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कमरेचं मार्किंग. कमर आहे 28 इंच. तर 28चा चौथा 7 इंच. 28चा चौथा 7, 7 चोक 28. आणि पुढे 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. हे 2.5 इंच कशासाठी, आपला 1 इंच जाणार आहे मागील टकसाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. जितकं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घेतलं तितकंच 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे येणार आहे, आणि 1 इंच जाणार आहे आपला मागील टकसाठी. तर ही आता आपण कटिंगची रेषा जोडून घेऊ. त्यानंतर ही फिटिंगची रेषा. हे इथपर्यंत आपलं झालेलं आहे. त्यानंतर इथे गळारुंदी. इथे आता आपल्याला गळारुंदी लावायची आहे. तर गळारुंदी तुम्ही 2, 2.25 कमी लहान मापांना 2 इंच पुरे होते. ही 2 इंच आपली गळारुंदी. आता पुढील गळा आहे 6 इंच. पुढील गळा किती आहे 6 इंच. तर तो मी असा टेप तिरकस ठेवून मोजून घेतला. तर आता 6 इंच गळा आहे, याच्यामध्ये अर्धा इंच आपलं हे शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. तर आपण हे अर्धा इंच सोडून देऊ, किंवा याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस सुद्धा करू शकता. इथे आपण 2 घेतलं, इथे 2.5 इंच, अर्धा इंच याच्यामध्ये प्लस करून घेतला. इथे गळ्याचा आकार, गोल गळ्याचा आकार आपण इथे देऊन घेतला. हा झाला आपला पुढील गोल गळा. इथे आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर आर्महोलचा शेप देण्यासाठी या मापासाठी 14 मापासाठी आर्महोल किती आहे 14.5 इंच. तर तुम्ही हे जर ब्लाऊजचं माप अंगावरतून घेतलेलं असेल, जर टाईट घेतलेलं असेल तर त्या 14.5 मध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. आणि जर तुम्ही नॉर्मल माप घेतलेलं असेल तर डायरेक्ट 14.5चा निम्मे करायचा आहे. तर आता आपण इथे करणार आहे 14.5 मध्ये 1 इंच प्लस, म्हणजे झालं 15.5. तर हे 15.5 आलं. 15.5चा निम्मे करून घ्यायचा आहे आपल्याला 7.25. तर आता आपल्याला इथे आर्महोलचा आकार दिल्याच्या नंतर ते मोजून घ्यायचं आहे की ते आपलं 7.25 बरोबर भरणार आहे का. आणि जर ही लाईन आपल्याला कमी जास्त वाटली तर ती आपण खालीवरती सरकवून घेऊ.
तर इथे माझ्याजवळ हे फ्रेंच कर्व आहे, याच्याने मी इथे आकार देऊन घेते. हा अशा पद्धतीने मी इथे सेट केला. सेट केल्याच्या नंतर इथे आपल्याला हे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे. हे सोडून द्यायचं आहे. हे आता आपण आपल्या मापामध्ये घ्यायचं नाही आहे. तर मी हा इथे फ्रेंच कर्व इथे असा ठेवलेला आहे. तर आता हा पण ठेवलेला आहे. याच्यानुसार आपण इथेही मी पेन्सिलने मार्किंग करते आहे, कारण तुम्हाला ते कमी जास्त कसं करायचं ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर इथे हे आपण या कर्वच्या मदतीने इथे हा आर्महोलचा शेप देऊन घेतला. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की आपला आर्महोल 7.25 येणार आहे का. तर हे शोल्डर जोडण्याचं अर्धा इंच सोडून द्यायचं. त्यानंतर याच्या दुरून जितकं तुम्ही बाही जोडण्यासाठी घेणार असाल, अर्धा इंच, पाव इंच तर घेऊच नाही. पाव इंचापेक्षा एक रेष जास्त इतकं घ्यायचं. इथून टेप ठेवायचा आणि हा अर्धा इंच बाही जोडण्याचा सोडून द्यायचा आणि अशा पद्धतीने हे आर्महोल मोजून घ्यायचा. आता बघा, हे 7.25 पेक्षा जास्त भरणार आहे. 8.5ला एक रेष कमी. मग आता ही जी आपण रेष दिली आहे ही जास्त होणार आहे. मग ही आपल्याला वर सरकवून घ्यायची आहे. आता ही रेष आपण इथे थोडीशी वरती सरकवून घेऊ. आणि आता हा कर्व शेप इथे ठेवायचा आणि मग मोजून घ्यायचं. आपल्याला किती पाहिजे? 7.25. हे एकदा सोडून दोनदा, तीनदा, चारदा चेक करा. जोपर्यंत तुमचं माप परफेक्ट येणार नाही तोपर्यंत इथे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. इथे हा आपला 8 इंच 8 आला. आपल्याला किती पाहिजे आहे? 7.25. आपण थोडासा हा शेप कर्व शेप वरती सरकवून घेऊ आणि परत चेक करू. आलेला आहे बरोबर. आता आपलं हे माप बरोबर आलेलं आहे. तर आता ही इथून अशा पद्धतीने हा आकार देऊन घेतला आणि हीच लाईन पुढे कंटिन्यू करून घ्यायची. हे जास्त होऊन जाईल. हे आपलं माप इथे आता बरोबर आहे. हा झाला आपला पाठीमागील आकार. आता इथेच आपल्याला पुढील आकार द्यायचा आहे. तर पुढील आकार देण्यासाठी काय करायचं? हे आपलं ही आपली मेन फिटिंगची शिलाई इथे येणार आहे. या ठिकाणी आपली मेन फिटिंगची शिलाई येणार आहे. इथून ते 1 ते 1.25 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि इथून आपला अगदी कमी आणि इथे सेंटरवर पाव इंचापेक्षा एक रेष जास्त आणि अशा पद्धतीने हे याच्यामध्ये मिळवून द्यायचं. हा आपला पुढील आकार झाला, हा आपला मागील आकार झाला. हे झालं आर्महोलचं. आता आपल्याला कटोरीचं आणि पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कटोरीचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला इथे पट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 2.5 इंचावरती पट्टीचं मार्किंग इथे करून घेते. इथे मी हे पट्टीचं मार्किंग करून घेतलं. पट्टीचं मार्किंग केल्याच्या नंतर या रेषेवरती आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. जर तुमच्याजवळ मापाचं ब्लाऊज असेल, अशा पद्धतीने मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही हे इथलं अंतर कटोरीचं मोजून घ्यायचं. इथून टेप ठेवायचा आणि कटोरी जिथपर्यंत जुडलेली आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवून कटोरी मोजून घ्यायची. आता इथे ही 5.25 इंच कटोरी येत आहे. तर आपण ही इथे 5.25 घेऊ. आणि जर मापाचं ब्लाऊज तुमच्याकडे नसेल तर मी कटोरीचा आणि शोल्डर जे आर्महोलचा चार्ट दिलेला आहे त्यातून सुद्धा तुम्ही बघून इथे मार्किंग करू शकता. तर आता इथे ही कटोरी आपल्याला 5.25 इंचाची पाहिजे आहे. इथे 5.25, इथे पण तितकंच घेतलं. इथे 4.5, आणि याच्यामध्ये हा गोल आकार.
अगदी सोप्या पद्धतीने आपली इथे कटोरी तयार झालेली आहे. आता इथे अर्धा इंच वर घ्यायचं, गळ्याच्या खालच्या बाजूला अर्धा इंच वर घ्यायचं आणि हे जे आपण कटोरीचं माप टाकलेलं होतं याचा मध्य करून घ्यायचा. याचा अशा पद्धतीने मध्य केला आणि हे अर्धा इंच याच्यामध्ये इथे जोडून द्यायचं. कटोरीचं पूर्णपणे पेपरवरती आखून घेतलेलं आहे. इथे तुमचं साईड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी सगळं एकचदा निघणार आहे आणि बॅक पार्टसुद्धा. ही कटोरी आपल्याला नवीन पेपरवरती ठेवून वाढवून घ्यायची आहे. तर आता आपण याचं कटिंग करून घेऊ. हा पुढील गळा, मागील आर्महोल, पुढील कटोरी, साईड पीस आणि पट्टी आणि हा बॅक पार्ट. तर आता आधी याचं कटिंग करून घेऊ. हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं इथे कटिंग करून झालेलं आहे. इथे गळा रुंदी आणि मागील गळ्याचं माप तुम्हाला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पट्टी ही ठेवायची नाही. याच्यामध्ये कापडावर जेव्हा तुम्ही कट कराल तेव्हा इथे पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे साईड पीस. आता कटोरी कशी वाढवायची ते आपण बघणार आहे. तर सर्वात आधी ह्या कटोरीला आपल्याला इथे अर्ध्यापेक्षा एक रेष कमी इतकं असं तिरकस घेऊन कट करून टाकायचं आहे. हा जो सेंटर होता या सेंटरमध्ये हे इथे मिळवून द्यायचं आणि हे जे एक्स्ट्राचं आहे हे कट करून टाकायचं. हे कट केल्याच्यामुळे हे इतकं केल्याने कटोरीचा शेप एकदम व्यवस्थित गोलाकार येतो आणि कटोरी बसायला सुद्धा खूप छान बसते. तर आता ही कशी वाढवायची ते आपण बघणार आहे. तर ही कटोरी वाढवण्यासाठी मी हा एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे. ही जी आपली कटिंग करताना निघालेली कटोरी आहे ही अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि आहे तशीच्या तशी आधी आखून घ्यायची. ही आधी आहे तशीच्या तशी आपल्याला आखून घ्यायची आहे. ही आपली आखून झालेली आहे. त्यानंतर 34 हे माप लहान साईज आहे तर त्याला 1.5 किंवा 1.25 इंच कटोरी साईज बघून घ्यायची. त्यानुसार आपण जेव्हा अंगावरतून माप घेतो त्यावेळेला माप घेताना समोरच्या व्यक्तीचा बॉडीचा शेप व्यवस्थित नजरेने आपल्याला घ्यायचा असतो. तर इथे मी हे 1.25 इंच घेणार आहे. 1.25 किंवा 1.5 जरी घेतलं तरी चालणार आहे. या बाजूने 1.25 इंच, या बाजूने 1.25 इंच आणि इथे जो हा सेंटर पॉईंट आहे या सेंटर पॉईंटपासून खाली 1.5 इंच, हा 1.5 इंच घेतला. त्यानंतर हा 1, 2, 3 तिघही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. हे तिघही पॉईंट जोडले. त्यानंतर इथे अगदी 0.5 इंचाला थोडंसं कमी इतकं वाढवून हा पॉईंट याच्यामध्ये जोडून द्यायचा. इथे खूप जास्त वाढवायचं नाही. खूप जास्त वाढवलं तर गळा लूज पडतो म्हणजे सैल पडतो आणि सैल पडल्यामुळे मग शोल्डर उतरतं. आता इथे 0.5 इंच जितकं तुम्ही कटोरी जोडताना शिलाई मार्जिनमध्ये घेत असाल तितकं हे अंतर आपल्याला याच्यामध्ये इथे मिळवायचं आहे. बघा, हे अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे. ही आता आपली कटोरी 34 मापासाठी तयार झालेली आहे. आता हिला आधी आपण कट करून घेऊ. ही आता आपली कटोरी तयार झाली. हिला अशा पद्धतीने फोल्ड करायचं. फोल्ड केल्याच्या नंतर हे जे खालचं एक्स्ट्राचं जे मार्जिन असेल थोडंसं ते कट करून टाकायचं. हे कट करून झालं. आता तुम्ही जितकं मार्जिन त्याच्यामध्ये वाढवलेलं होतं तितकं मार्जिन इथे घ्यायचं. 1.25 इंच आणि इथे 2.5 इंच. 2.5 इंचाचा इथे हा टक्स येणार आहे.
अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झाली. इथे आता तुम्ही साईड पीसला लावून बघू शकता. साईड पीसपेक्षा थोडीशी कटोरी आपल्याला मोठीच लागणार आहे, कारण ती जोडताना बरोबर कापडामध्ये ॲडजस्ट होऊन जाते. अशा पद्धतीने ही कटोरी झाली. आता याच मापासाठी लागणारी आपण बाहीचं कटिंग बघूया. हे बाहीचं कटिंग करण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे. आज मी तुम्हाला इथे बाहीचं कटिंग करण्यासाठी थोडी वेगळी पद्धत सांगणार आहे. आधी मी तुम्हाला सांगितलं होतं छातीचा 1/4 वजा अर्धा इंच करून माप लावायचं. आता आज ही पद्धत थोडी वेगळी आहे. तर त्यासाठी इथे आपण हा डबल पेपर घेऊन घेतला. डबल पेपर घेतल्याच्यानंतर बाहीची उंचीचं माप लावून घ्यायचं. बाही आहे 6 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला 7 इंच. हे आपण लावलेलं आहे बाहीच्या उंचीचं माप. त्याच्यानंतर इथे लावायचं आहे बगल कट 2.25 इंच. इथपर्यंत झालं. त्यानंतर इथे आपल्याला बाहीच्या घडीचं माप आपण आतापर्यंत टाकत होतो छातीचा 1/4 वजा अर्धा इंच. तर आपल्याला आता तसं न घेता आपल्याला लावायचं आहे आर्महोलचा निम्मे. आर्महोल किती आहे 15.5. 15.5चा निम्मे किती आला होता 7.25. तर इथे आपण माप लावणार आहे 7.25. हे 7.25 घेतलं आणि पुढे तुम्ही किती घेतलं आहे शिलाई मार्जिन तितकं घेऊन घ्यायचं 1.5 इंच. त्यानंतर इथून मग आपल्याला आता आकार द्यायला सुरुवात करायची आहे ते इथपर्यंत. इथे तर हे फिटिंगचं एक्स्ट्राचं मार्जिन आहे, त्यामुळे इथे आकार देण्याची आपल्याला गरज नाही. इथून हा मागील बगलेचा आकार, त्यानंतर हा पुढे. इथे जास्त गॅप ठेवायचा नाही, अगदी अर्धा इंचपेक्षा 1 रेष कमी. इथे दंड आहे 10 इंच, त्याचा मध्य घेतला. दंड घेर आहे 11, 11चा मध्य 5.5, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता याला आधी कट करून घेऊ. इतकं कट केलं. ही आपली बाही इथे तयार झाली. तर हे अशा पद्धतीने 34 मापाचं ब्लाऊजचं पेपर कटिंग इथे झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करून बघा, खूप छान बसतं, फिटिंग खूप सुंदर येते. फक्त तुम्ही शिवताना व्यवस्थित जिथे जितकं मार्जिन घेतलेलं आहे तितकं मार्जिन घ्या आणि अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.